हाय फ्रेंड्स, आज मी बनवली होती कटाची आमटी. कटाची आमटी जी आपण पोळ्या केल्यावर बनवतो ती. पण मी आज पोळ्या नव्हत्या केल्या, पण आमटी बनवली होती. तर त्यासाठी काय करायचं, आपण हरभऱ्याची डाळ घ्यायची. वाटीभर हरभऱ्याची डाळ घेतली मी, स्वच्छ पाणी घालून धुवून. त्यानंतर परत त्याच्यात पाणी घालून थोडीशी हळद, मीठ आणि थोडंसं त्याच्यामध्ये एक माप तेल सोडून आपण याला छान शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. शिजवून घ्यायची चांगली गिर ही डाळ. 7-8 शिट्ट्या दिल्या की छान शिजते. तर आपण हे बघा, आता याला शिट्ट्या देऊया. काय होतं, कटाची आमटी माझ्या मुलग्याला खूप आवडते आणि तो सारखा आधीमध्ये म्हणतो, मम्मा ती कटाची आमटी कर, कटाचं सार करा. मी सार म्हणतो, आमटी नाही म्हणत. पण आता आपण बोलतो तर कटाची आमटीच. तर मग मी अशी करते मग कटाची आमटी त्याच्यासाठी. हे बघा, आपली डाळ आता शिजली आहे. तर ही डाळ आपण काय करायची, रवीने घोटून घ्यायची आहे. जसा आपला पोळीच्या आमटीसाठी आपण कट काढतो तसंच तो कट होतो. त्यानंतर आपण डाळ घोटून घेतली की खोबरं 7-8 पाकळ्या लसूण आणि खिसलेलं वाळलं खोबरं मी इथे घेते आणि हे छान वाटून घ्यायचं आहे दोन्ही. त्यानंतर आपली फोडणी करायची आहे. तर फोडणीसाठी पातेल्यात तेल घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, आपलं काय असेल ते कढीपत्ता आणि थोडंसं हिंग घालायचं. हे सगळं घालून झाल्यानंतर त्यामध्ये 1-2 चमचे तिखट घालायचं तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला जितकं तिखट आवडतं तेवढं तुम्ही तिखट घालायचं. आणि त्यानंतर आपलं हे लसूण आणि खोबरं आपण जे वाटून घेतलं ते घालायचं. हे छान मिक्स करून घ्यायचं हलवून. म्हणजे आपला मसाला झाला तयार. आणि आता याच्यामध्ये आपण घोटून घेतलेली डाळ आहे ती घालणार आहोत. आणि आपण गुळाचा खडा पण घालायचा. आम्हाला थोडंसं गोडसर आवडते तर मी गूळ घालतेच. आणि कटाच्या आमटीला गूळ घातलाच पाहिजे. तर मग मी थोडासा गुळाचा खडा घातला आहे. आणि त्यानंतर मग हे आपण घोटून घेतलेलं डाळ आहे ती घालायची. ती घालून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण थोडीशी चिंच घालायची आहे. म्हणजे त्यानं काय होतं, आमटीला थोडासा आंबटपणा येतो आणि गुळाचा गोडवा पण असतो. त्यामुळं खूप छान लागते आमटी ही. एकदा तुम्ही अशी नक्की करून बघा. आणि आमटीला उकळी आली की त्याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालायची हातावर चोळून. ही घातली तरी चालते, नाही घातली तरी चालते, फार काही फरक पडत नाही. तर तुम्ही अशी एकदा कटाची आमटी नक्की ट्राय करा. माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर झाली आपली कटाची आमटी तयार. याच्यावर आपण मस्त छान हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि मस्त भाताबरोबर सर्व करायची. आणि त्याबरोबर आपले पापड, सांडगे, भरलेली ढोबळी मिरची असतेच.